कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड तर्फे खरीप हंगाम 2026 साठी प्रमुख पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनावर आधारित एकात्मिक कीड नियंत्रण मार्गदर्शक पुस्तिका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. क्रॉपसॅप मोहिमेचे उद्दिष्ट व धोरणे जाणून घेऊया. यामध्ये निरंतर सर्वेक्षण, लवकर निदान, एकात्मिक व्यवस्थापन आणि शून्य आर्थिक नुकसान यावर लक्ष केंद्रित केले आहे. उद्दिष्ट 2026 पर्यंत कीड व रोग नियंत्रणामध्ये सातत्य ठेवणे आहे. कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसान पातळी ETL ओळखा. मशागतीय पद्धतीत अवशेष नष्ट करा आणि लवकर लागवड टाळा. यांत्रिक आणि जैविक पद्धतीने नियंत्रण करा आणि ETL ओलांडल्यास रासायनिक पद्धतीचा अवलंब करा. कापसातील आंतरिक बोंडसड म्हणजेच इंटरनल बोल रॉट आणि दहिया रोग म्हणजेच ग्रे मिल्ड्यू यांचे निदान आणि नियंत्रण महत्त्वाचे आहे. प्रतिबंधासाठी नायट्रोजन खतांचा अतिरिक्त वापर टाळा आणि शिफारसीत अंतरावर लागवड करा. उपचारांसाठी शिफारस केलेले बुरशीनाशके वापरा. मका व ज्वारीवरील नवीन लष्करी अळीच्या फॉल आर्मीवर्म व्यवस्थापनासाठी 10% प्रादुर्भावग्रस्त झाडे ETL म्हणून लक्षात घ्या. बीज प्रक्रिया, सापळा पिके, ट्रॅप क्रॉप्स आणि यांत्रिक पद्धतीचा वापर करा. जैव रासायनिक नियंत्रणासाठी शिफारस केलेले उपाय वापरा. सोयाबीनमध्ये चक्की भुंगा म्हणजे गर्डल बीटल आणि पिवळा मोझॅक म्हणजे येलो मोझॅक रोग नियंत्रण कसे करावे ते पाहूया. चक्की भुंग्यासाठी निंबोळी अर्क आणि रासायनिक फवारणी उपयुक्त आहे. पिवळ्या मोझॅकसाठी पांढरी माशी नियंत्रण करणे, रोगप्रतिकारक बियाणे वापरणे आवश्यक आहे. तूर पिकातील मर रोग म्हणजे विल्ट आणि शेंगा पोखरणारी अळी म्हणजे पॉड बोरर व्यवस्थापनासाठी उपाययोजना. शेंगा संरक्षणासाठी पक्षी थांबे आणि शिफारसीत फवारण्या करा. मुळांच्या संरक्षणासाठी खोल नांगरट, बीज प्रक्रिया आणि ड्रेचिंगचा वापर करा. भात पिकातील खोड किडा आणि तुडतुडे व्यवस्थापन जाणून घ्या. ETL आणि लक्षणांवर लक्ष ठेवा. मशागतीय, जैविक, यांत्रिक आणि रासायनिक उपायांचा समन्वय साधून नियंत्रण करा. ऊस पिकातील हुमणी कीड, व्हाईट ग्रब सामूहिक नियंत्रणासाठी पूर्व मोसमी मोहीम, एरंडी सापळे वापरा. जैविक नियंत्रणासाठी बिवेरिया व मेटारिझियम आणि रासायनिक नियंत्रणासाठी शिफारस केलेले ड्रेंचिंग करा. मूग व उडीद पिकातील लीफ क्रिंकल व पिवळा मोझॅक प्रतिबंधात्मक उपाय. बिगर मोसमी हंगामात हे पीक घेणे टाळा. रोगप्रतिकारक वाणांची लागवड व निरोगी बियाण्यांचा वापर करा. बीज प्रक्रिया, शेत तणमुक्त ठेवणे आणि प्रतिबंधात्मक फवारणी आवश्यक आहे. बहुभक्षी कीड गोगलगाय, स्नेल व्यवस्थापन. अनुकूल परिस्थितीत नियंत्रण महत्त्वाचे आहे. स्वच्छता, यांत्रिक वेचणी, रासायनिक फवारणी, जैविक बांध तयार करणे आणि विषारी आमिषांचा बेट वापर प्रभावी ठरतो. विशेष इशारा: घोणस अळी, स्लग कॅटरपिलर आणि पैसा कीड, मिलीपीड्स व्यवस्थापन. घोणस अळीच्या संपर्कात येणे टाळा आणि प्राथमिक उपचार लगेच करा. नियंत्रणासाठी शिफारस केलेले जैविक व रासायनिक उपाय वापरा. पैसा कीड नियंत्रणासाठी नांगरट करा आणि अवशेष नष्ट करा. शाश्वत शेतीचा पाया, एकात्मिक कीड व्यवस्थापन, IPM त्रिकोण. यामध्ये मशागतीय पद्धती सर्वात सुरक्षित व आवश्यक आहेत. त्यानंतर यांत्रिक, जैविक आणि शेवटी ETL ओलांडल्यावर रासायनिक पद्धतीचा वापर करावा. क्रॉपसॅप 2026 गाव पातळीवरील मोहीम आणि जनजागृती. यामध्ये शेतकरी शाळा, मास्टर ट्रेनर्स, डिजिटल प्रसार, दृश्य माध्यमे आणि कम्युनिटी रेडिओ CRS या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जात आहे. शेतकऱ्यांचे यश, आत्माचे ध्येय. कीड व रोगांचे वेळेवर निदान आणि एकात्मिक व्यवस्थापन हीच शाश्वत व भरवशाच्या उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.